नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्या दोन एक्झाम आता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक असतील तर 9 नोव्हेंबरला जे आहे 9 नोव्हेंबर आणि दुसरी 21 डिसेंबर. 21 डिसेंबर ह्या डिसेंबर ह्या दोन जे एक्झाम होणार आहेत त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला पॉलिटीला 15 पैकी 15 मार्क मिळवायचीच आहेत ॲट एनी कॉस्ट. तर ही मार्क मिळवण्यासाठी आपण जी PYQ सिरीज, आता हा पेपर बघा 2024 ग्रुप बी चा पेपर आहे. मे बी मला वाटतं की 2 फेब्रुवारीला जो पेपर झाला होता 2025ला त्याचा हा पेपर आहे. त्याच्यात बघा पॉलिटीमध्ये कसे प्रश्न इझी प्रकारे आले होते आणि त्यात आपल्याला 15 पैकी 15 कशा प्रकारे मार्क मिळवता आले असतील तर ते आपण वन बाय वन पाहूयात. तर बघा 51 नंबरचा जो प्रश्न होता तो प्रश्न काय विचारला, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये, ही कीवर्ड आहे बघा IMP कीवर्ड आहे की अनुसूची शेड्यूल, प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेच्या जागा वाटपासंबंधित हे दिलेलं आहे की बाबा कुठल्या शेड्यूल मध्ये राज्यसभेच्या जागाविषयी मेन्शन केलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला हे शेड्यूल जर वाचलं, अनुसूची वाचली तर आपल्याला सर्व अनुसूची माहीत पाहिजे मित्रांनो. फर्स्ट शेड्यूल मध्ये काय आहे, राज्य आणि त्यांची नावं. सेकंड शेड्यूल मध्ये शपथ, थर्ड का 2 मध्ये आहे. त्यानंतर चौथ्या शेड्यूल मध्ये राज्यसभेच्या जागेबद्दलची माहिती आहे. जे आदिवासी प्रदेश आहेत त्यांच्याबद्दलचं बघा शेड्यूल 5 आहे. 6 शेड्यूल मध्ये AMTM राज्य म्हणतो आपण, AMTM ही 6 शेड्यूल मध्ये राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. तरी AMTM कुठलं, आसाम, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय ही किती 4 राज्य आपल्याला 6 शेड्यूल मध्ये असल्याचं दिसून येतं. तर बघा आता इथं आपल्याला करंटचा विषय काय आहे, लडाख मध्ये जे सध्या आंदोलन वगैरे चालू आहे त्यांची मागणी काय आहे की आम्हाला ह्या 6 शेड्यूल मध्ये टाका. त्यानंतरचं बघा पुढचं शेड्यूल आहे 7th शेड्यूल. 7th शेड्यूल मध्ये काय आहे तर जी राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूची आहे त्यांच्यातल्या ह्याचं विभाजन असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे करायचं आहे आपण. शेड्यूल 8 मध्ये काय आहे तर भाषा आहेत बघा. भाषा किती, 22 भाषा आता सध्या आहेत. सुरुवातीला किती होत्या, 14 भाषा. त्यानंतर बघा घटना दुरुस्त्या त्या पण लक्षात ठेवायच्या आपण. 21वी घटना दुरुस्ती असेल, 71वी असेल आणि 92वी घटना दुरुस्ती. ह्या 3 घटना दुरुस्त्या शेड्यूल 8 मध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामध्ये काय काय ऍड केलं बाबा त्या शेड्यूलचं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर हे शेड्यूल 8. शेड्यूल 9 काय आहे, 9A काय आहे, 9A ते आपल्याला पंचायत राज संबंधीचं असल्याचं दिसून येतं. शेड्यूल 10 बघा 52वी घटना दुरुस्ती असेल. सॉरी, पंचायत राज बद्दल बोललो आपण. शेड्यूल 9 ते आपल्याला हे जे विषय आहेत की ते दुरुस्त करता येत नाही ते त्यात टाकलेलं दिसून येतं. आता ही 52व्या घटना दुरुस्तीनुसार कुठलं शेड्यूल ऍड केलं तर शेड्यूल 10 आपल्याला ऍड केलेलं दिसून येतं. त्यानंतर शेड्यूल 11 आणि शेड्यूल 12 हे बघा 73व्या घटना दुरुस्तीनुसार शेड्यूल 11 ऍड केलेला आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार शेड्यूल 12 ऍड केलेलं. म्हणजे असा ओव्हरऑल सर्व शेड्यूलचा आपण अभ्यास केलेला आहे. ह्याचं उत्तर तर शेड्यूल 4 आहे. तर पुन्हा ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये अपेक्षित प्रश्न काय येऊ शकतो, शेड्यूल 6 मध्ये कोणती राज्य आहेत. कारण शेड्यूल 6 सध्या करंटमध्ये चर्चेत आहे. त्याचं रेफरन्स कुठं आहे, लडाख मध्ये काय मागणी आहे की आम्हाला शेड्यूल 6 मध्ये ऍड करा. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती सध्या खूप चर्चेमध्ये, किंवा जो पक्षविरोधी कारवाई कायदा आहे की पक्षफुटीचा कायदा आपण म्हणतो तो शेड्यूल 10 मध्ये आहे. शेड्यूल 10 कारण ही चर्चेत आहे बघा. महाराष्ट्रातच बघा शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे पक्ष फुटलेले आहेत. त्यामुळे एक्झामिनर, पेपर सेटर ह्याचा विचार करून पेपर काढू शकतो. त्यामुळे ह्याचा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो. अभ्यास असा करायचा आहे, शेड्यूल 1, 2, 3, 4, 10, 12 शेड्यूल असं पंचायत राज संबंधी आपण सर्व हे प्रश्न असं अनालिसिस करायचं आहे. त्यानंतरचा बघा नंतरचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, 52 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संवैधानिक किंवा कॉन्स्टिट्यूशनल दर्जा दिलेला आहे. संवैधानिक दर्जा कुठल्या घटना दुरुस्तीने दिला आहे तर ते आपल्याला माहिती आहे. 73वी घटना दुरुस्ती. पंचायत म्हणलंय बघा, ग्रामसभेला म्हणलंय, ग्रामसभा त्याचं कलम काय आहे 243. त्याच्यामध्ये ज्या डेफिनेशन आहेत
त्याच्यात ग्रामपंचायत म्हटलं, जर नगर परिषद म्हणलं असलं तर आपण त्याचा पण विचार केला असता. त्यानंतर बघा 61वी घटना, हे पर्याय सुद्धा बघून घ्यायचे. 61वी घटना दुरुस्ती काय आहे मित्रांनो, तर 21 वरून 18 वय केलं बघा निवडणुकीसाठीच. ते 71वी घटना दुरुस्ती काय, मगाशीच बोललो आपण की 71वी लँग्वेज बद्दलची आहे. ते कुठल्या आहेत तर आपण बघा नमक म्हणतो, नमक. नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी ह्या भाषा ऍड केलेल्या आहेत. 74वी घटना दुरुस्ती तर आपल्याला माहिती आहे पंचायत राज संमती, आणि ग्रामसभेला दर्जा कुठल्या घटना दुरुस्ती दिला आहे तर तो 73व्या घटना दुरुस्तीने दिल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचा प्रश्न आपण टॅकल करायचा आहे. अजून सुद्धा आपण काय करू शकतो की ग्रामसभेला संवैधानिक दर्जा द्यावा, ह्या कुठल्या समितीने रिकमेंडेशन केली, बलवंतराय मेहता समिती काय आहे, अशोक मेहता समिती काय आहे. त्याच्यानंतर बाबा महाराष्ट्राच्या बाबतीत जर थेट सरपंच आता सध्या चर्चेत आहे, थेट सरपंच निवड हे चर्चेत असल्यामुळे ते कुठल्या समिती, पी.बी. पाटील समिती आपण म्हणतो, पी.बी. पाटील समिती कधीची आहे, ह्या गोष्टी आपण बघा करंटच्या रिलेटेड करून पॉलिटिक्सचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो. जर थेट सरपंच कुठल्या समितीच्या रिकमेंडेशन म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे पी.बी. पाटील समिती. त्यानं वसंतराव नाईक समितीच्या काय शिफारशी आहे, बलवंतराय मेहता समिती कुठल्या आहेत, अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. तरच आपल्याला बघा हे 71वी घटना दुरुस्ती आपण बोललो की नमक, असं मी एक स्ट्रिक्ट लक्षात ठेवली की 71वी घटना दुरुस्तीने ह्या भाषा ऍड केलेल्या आहेत. त्यानंतरच बघा नेक्स्ट PYQ काय आहे मित्रांनो, तर बघा नेक्स्ट काय आहे बघा की 53वा भारतीय संसदेबाबत खालील विधान बरोबर ओळखा. कुठलं विधान बरोबर आहे त्यांचं असं म्हणणं आहे. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती बघा संसद एकसदनी होती, करेक्ट आहे, एकसदनी. राज्यसभा कधी निर्माण झालं, राज्यसभा ही जे दुसरं आपण म्हणतो वरिष्ठ सभागृह आहे ते कधी 1952 ची निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो, 1952 ची निवडणूक झाल्यानंतर हे सभागृह अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. एकसदनी होती का, तर करेक्ट आहे. राज्यसभा सदस्य कार्यकाळ हा अमेरिकेच्या सिनेट प्रमाणे असतो. किती कार्यकाळ असतो त्यांचा, 6 इयर कार्यकाळ असतो. तर अमेरिका सिनेटचा पण 6 इयर असतो. म्हणून ही दोन्ही वाक्य बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं, बरोबर विचारलेलं आहे असं. तर कंपॅरेटिव्हली आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 54वा प्रश्न आपण बघूया लगेच. हे बघा मित्रांनो, काय परत पंचायत राज संबंधी विचारलेलं आहे. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद कलमामध्ये पंचायत राजशी संबंधित जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत, मध्यस्तर, गाव ही व्याख्या दिलेल्या आहेत. कुठले ते तर बघा 243 आहे. त्याच्यानंतर आपण काय बघायचं ह्याच्यात की सगळी बघा आर्टिकल की निवडणुकीचं काय आहे बाबा, टाइम किती असावा, तर 243E टाइम साठी आहे. डी काय आहे, निवडणूक आयोगाचं काय, 243K. वित्त आयोगाचं काय, 243 आय. असं हे कलम आपल्याला पाठ करायचे आहेत की अपात्रतेची कलम, म्हणजे सर्व कलम आपल्याला चांगल्या प्रकारे पाहून घ्यायची आहे. त्याची घटना दुरुस्ती आपण वरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलेली आहे. तर अजून ह्याच्यात काय भाग किती आहे बाबा, भारतीय संविधानाचा भाग किती मध्ये दिलेला आहे, भाग 9 आहे का, किंवा शेड्यूल किती आहे, भाग किती आहे, भाग 9 शेड्यूल बघा. हे जर शेड्यूल किती आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे की शेड्यूल 11 मध्ये ह्याच्यात किती विषय आहेत, 29 विषय. शेड्यूल 12 मध्ये किती विषय आहेत तर 18 विषय आहेत. ही नगरपालिका, महानगरपालिका यांच्याबद्दल 12 हे शेड्यूल आपल्याला दिसून येतं. ह्याची घटना दुरुस्ती किती ते पाहिलं आपण. अशा गोष्टी आपल्याला कंपॅरेटिव्हली करायच्या आहेत. त्यानंतर बघा हेच बघा आपण पहिल्यांदाच पाहिलं की भाषा विषय शेड्यूल 8 बद्दल माहिती, 22 भाषा आहेत. सुरुवातीला किती होत्या, 14. त्याच्यानंतर एक सिंधी भाषा, त्यानंतर 3 आणि 4 ह्या भाषा ऍड केलेल्या आपण दिसतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे की 21वी घटना दुरुस्तीनुसार सिंधी भाषा ऍड केलेली आहे. त्यानंतर ही 71वी घटना दुरुस्तीनुसार नमक म्हणतो आपण, नमक काय, नेपाळी, मणिपुरी, कोकणी. आणि त्याच्यानंतर हे 4 भाषांचा आपण फॉर्म्युला MBBS आहे ना, MBDS करायचंय बघा, डोंगरी आणि संताळी असं येते. मैथिली, बोडो, डोंगरी आणि संताळी ह्या भाषा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुन्हा आयोग ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारत असल्याचं मित्रांनो दिसून येतं. तर इथं काय बघा, कोकणी आणि नेपाळी ही किती 71वी घटना दुरुस्ती, इथं चुकीचं दिलेलं आहे. आणि ही 1992-93 असं त्या 92ला झालेली आपल्याला दिसून येतं का, 91 ते बघून घ्या. पण आणि 93ला ह्या 3 भाषा MBDS
आपल्याला ऍड केलेल्या दिसून येतात मित्रांनो. त्यानंतरचा बघा हा प्रश्न बघा, ग्रामपंचायती संघटन हा भारतीय कुठल्या अनुच्छेद मध्ये दिला आहे? तर शेड्यूल कलम कलम 40 मध्ये बघा, कलम 40 मध्ये हे म्हटलंय की कलम 40 कुठे येतं? DPSP DPSP. तर हे आपल्याला पुढे जाऊन काय येतील, किती भाग किती मध्ये आहे? भाग 3, 4 नंतर हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. कलम विचारतील, त्यानंतर घटना दुरुस्त्या विचारतील, त्यानंतर ते 243 जे कलम आहेत त्यातली सर्व सब कलम आपण पाठ करून ठेवायचे असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. त्यानंतरचं बघा, मुन्सी आयर सूत्र कशा संबंधी आहे? तर मित्रांनो हे सूत्र भाषा समस्या ह्या विषय असल्याला दिसून येते. 1952च्या आसपास हे सूत्र आलं होतं आणि ते भाषा विषय असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर भारतीय संविधानाखालील इलेक्शन कमिशनचं बघा, इलेक्शन कमिशनचं कलम विचारलं ते 324 हे कलम आपल्याला दिसून येतं. त्याचा भाग बघून घ्या तुम्ही, भाग 15 मध्ये हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इलेक्शन कमिशन आता खूप चर्चेत आहे बघा. निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन एवढं चर्चेत आहे की विरोध पक्ष नेते त्याच्यावर विविध आरोप करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे इम्पॉर्टंट ठरते येणाऱ्या परीक्षेसाठी. बघा तिथंच पुन्हा इलेक्शन कमिशनच्या महिला मुख्य निर्णय आयुक्त होणार त्याचे VS रामादेवी असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आत्ताचे हे जे कुमार आहेत, कोण कुमार आहेत बघा, ते कितवे आहेत, ते 26वे कोण आहेत, 27वे आहे का, त्याचा कार्यकाल बघा. आता तो 2023 साली एक कायदा नवीन केला, त्याच्यानंतर ह्यांची नेमणूक करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. पंतप्रधान PM असतील, त्यानंतर एक कॅबिनेट मंत्री बघा, कॅबिनेट मंत्री, तिथं जर गृहमंत्री दिला, आता सध्या आपले केंद्रातले गृहमंत्री खूप पॉवरफुल आहेत, त्यामुळे आपल्याला वाटलं PM गृहमंत्री आणि विरोध पक्ष नेता, तर हे विरोध पक्ष गृहमंत्री कॅबिनेट मिनिस्टर असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. त्यानंतर स्वरूपा राणी होत्या का, ते आहे का, जयललिता आहेत का, हे नाही. त्यामुळे VS रामादेवी त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा काय विचारला, भारतीय राज्यघटना कोणत्या अनुच्छेद राज्य विधिमंडळासंबंधी आहे? राज्यविधी बघा 22 काय आपल्याला माहितीच असते. 280 वित्त आयोगाचं कलम आहे, वित्त आयोग. त्यानंतर 25 आपल्याला फंडामेंटल राईट मधला आहे. हे 168 हे कलम राज्य विधिमंडळासंबंधी असल्याचं आपल्याला दिसून येतं. राज्याच्या महाधिवक्ता म्हणजे काय म्हणतात, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट ह्यांची नेमणूक कोण करतं बाबा? तर ते राज्यपाल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्याचा कलम किती बाबा? कलम 165 आहे का 66 आहे ते तुम्ही बघून घ्या. 165. त्याच्यानंतर केंद्राचं जो असतात ना, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्यांचं कलम 76 असल्यास ही कंपॅरेटिव्हली आपल्याला असा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. कंपॅरेटिव्हली जर अभ्यास केला तर खूप इझी प्रकारे आपण प्रश्न टॅकल करू शकतो. त्यानंतर बघा महाधिवक्तेची कामं वगैरे सर्व पाहून घ्यायचे आहेत आणि खूप इझी प्रकारे. त्यानंतर बघा खालील द्विघरी सभागृह, 2 ग्रह असलेलं महाराष्ट्रात कसं बघा विधान परिषद आणि विधानसभा ही 2 सभागृह आहेत, तशी किती राज्य आहेत? ते 6 राज्य आहेत. 6 कोणते आहेत? तर आपण ठेवू महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि UP आणि बिहार ही राज्य आपल्याला असल्याचे दिसून येतं. तर JNK ला होतं का? JNK यांना होतं, पण ते 5 ऑक्टोबर 2019 रोजी एक कायदा केल्यानंतर त्याचा राज्याचा दर्जा काढून त्याला युनियन टेरिटरी 2 मध्ये करण्यात आलं, जम्मू काश्मीर आणि लडाख. तर त्यांचं आता हे विधान परिषद काढून टाकलेलं आहे. आता पर्याय वाचून बघा, आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, गुजरात नाहीये म्हणून कॅन्सल, मध्य प्रदेश नाहीये, केरळ नाही. त्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसामला नाहीये. त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुराला नाहीये म्हणून हे कॅन्सल. आणि आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक म्हणून ह्याचं उत्तर क्रमांक 4 आहे. बघा त्यानंतर विचारा घटनेतील अनुच्छेद 154 बघा, 154 प्रमाणे घटनेने राज्याची सर्व कार्यकारी अधिकार काय म्हणतात, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट, कार्यकारी अधिकार कोणाला असतात? कार्यकारी प्रमुख. आपल्याकडे भारतात कसं आहे, वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख. कोण आहे कार्यकारी प्रमुख? कार्यकारी प्रमुख कोण असते? तर ते राष्ट्रपती असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसं राज्यामध्ये राज्यपाल असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. तसंच केंद्रात
केंद्राचं हे झालं तर हे राज्यपाल असतात, प्रमुख असतात. त्यानंतर विधानसभेत सभापतीचा काही संबंध नाही, उच्च न्यायालयाचा नाही, मुख्यमंत्र्याचा काही नाही. त्यामुळं आपल्याला 154 कलम 154 चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो काय विचारलेला आहे, जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोण करतात? ते राज्याचे राज्यपाल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं कलम बघा, कलम माहिती आहे का आपल्याला? 334 हे कलम आहे. त्याच्यानुसार जिल्हा न्यायालयाची नेमणूक होत असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. तिथं हा शब्द वापरलाय बघा, डिस्ट्रिक्ट जज. भारतीय संविधानात एका ठिकाणी तो शब्द वापरल्याचं मित्रांनो दिसून येतं. त्यानंतरचा बघा नेक्स्ट शेवटचा प्रश्न ह्या पेपर मधला आहे, घटनेच्या कोणत्या आर्टिकल मध्ये प्रत्येक न्यायालय अभिलिखित रेकॉर्ड बनलंय बघा, रेकॉर्ड. तर ते 215 असल्याचं आपल्याला दिसून येतं. हायकोर्ट सुप्रीम कोर्टचं बघा, सुप्रीम कोर्ट किती आहे ते पाहून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो जर एकंदरीत कट ऑफ जर 62.5 लागला होता तर ही 15 मार्क मित्रांनो हातची मार्क, कारण ह्या 15 पैकी ह्याच्यात खूप मोठा ह्या पॉलिटीचा वाटा आहे. जर तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा असेल तर पॉलिटीला खूप चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारे तर आपण आजपासून 1 बाय 1 पेपर पाहत राहू की नेमकं कसं पाहता येतील, कसं त्याच्यावर विचार केला पाहिजे, PYQचं महत्व किती आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण पाहूया. तर बघा हे आपल्या MPSC टार्गेट MPSC एक्झाम ह्या युट्यूब चॅनलवर आपण अपलोड करत आहोत. तर तुम्हाला फायदा होत असेल तर हा युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, आवडल्यास तुमच्या मित्रांना सांगा आणि ह्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.